मित्रांनो, अवघ्या काही दिवसांवर मार्च महिना आलेला आहे. मार्च महिना म्हणजे आपलं फायनान्शियल इयर एंड. तुम्ही ट्रेडर असो किंवा इन्व्हेस्टर असो, फायनान्शियल इयर एंड व्हायच्या आधी एक महत्वाचं काम आपल्याला करायचं असतं. त्याला म्हणतात टॅक्स हार्वेस्टिंग. टॅक्स हार्वेस्टिंग हे दोन प्रकारे करता येतं. एक टॅक्स लॉस हार्वेस्टिंग आणि दुसरं आहे टॅक्स गेन हार्वेस्टिंग. टॅक्स गेन हार्वेस्टिंग म्हणजे काय हे पटकन समजून घेऊया. इन्कम टॅक्सच्या नियमांप्रमाणे ₹1,15,00,000 लॉंग टर्म कॅपिटल गेन्स हे टॅक्स फ्री आहेत. लॉंग टर्म कॅपिटल गेन्स म्हणजे अशा इन्व्हेस्टमेंट्स ज्या 12 महिन्यापेक्षा जास्ती काळासाठी तुम्ही होल्ड केलेल्या आहेत, त्याच्यात 1,15,00,000 जास्ती जर का तुम्हाला प्रॉफिट होत असेल तर त्याच्यावर 12.5% तुम्हाला इन्कम टॅक्स लागतो. पण 1,15,00,000 जर काय लॉंग टर्म कॅपिटल गेन्स तुमचे असतील तर त्याच्यावर कोणताच टॅक्स नाहीये. तुम्हाला ज्या होल्डिंग मध्ये लॉंग टर्म कॅपिटल गेन्स आहेत अशा होल्डिंग मध्ये ₹1,15,00,000 प्रॉफिट होईल एवढी क्वांटिटी तुम्हाला विकायची आहे आणि सेम क्वांटिटी दुसऱ्या दिवशी परत विकत घ्यायची आहे. या पद्धतीला म्हणतात टॅक्स गेन हार्वेस्टिंग. असं केलं तर सध्याच्या रेट प्रमाणे म्हणजे 12.5% 1,15,00,000वर तुम्ही दर वर्षाला ₹15,600 वाचवता. हे 15,600 तुमचा ऍडिशनल रिटर्न झाला. टॅक्स हार्वेस्टिंगची दुसरी पद्धत म्हणजे टॅक्स लॉस हार्वेस्टिंग. टॅक्स लॉस हार्वेस्टिंग म्हणजे काय, तुमचे कॅपिटल गेन्स जर का 1,15,00,000च्या वर जात आहेत तर ते तुम्ही एक्झिस्टिंग लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट ज्या लॉस मध्ये आहेत तिथे लॉस बुक करून तो गेन ऑफसेट करू शकता. एका ट्रेडरचं काम नुसतं बाय आणि सेलचं बटन दाबणं एवढंच नाहीये. टॅक्स हार्वेस्टिंग हा मनी मॅनेजमेंटचा एक भाग झाला. एका ट्रेडरला रिस्क मॅनेजमेंट, मनी मॅनेजमेंट करत करत ट्रेड्स घ्यायचे. मी आशा करतो टॅक्स हार्वेस्टिंग ह्या वर्षी तुम्ही नक्की कराल. ती करायची पद्धत तुम्हाला समजली असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.